नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं एकदा आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनलवरती. तर आज आपण करंट अफेअरमधील महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहे, जेणेकरून येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी करता आपल्याला याचा नक्कीच उपयोग होईल. तर आजचा पहिला प्रश्न जो आपल्या समोर दिलेला आहे, तटरक्षक सराव दोस्ती नावाचा जो युद्ध सराव आहे तो कोणत्या देशादरम्यान साजरा केला जातो? तर मालदीव, भारत आणि श्रीलंका या 3 देशादरम्यान काय केला जातो? हा युद्ध सराव साजरा केला जातो. त्यानंतर ग्रेटर ट्रिपालँड या नवीन राज्याची मागणी करणारे भारतातील राज्य कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे त्रिपुरा. तर त्रिपुरा या राज्याने ग्रेटर ट्रिपालँड या नवीन राज्याची मागणी केलेली आहे. असंच तुम्हाला बोडोलँड विचारलं तर ते आसाम राज्यामधून मागणी केली जात आहे, आणि गोरखालँड विचारलं तर ते आहे पश्चिम बंगाल. त्यानंतर बघा, 7व्यांदा बॅलेंडियोर पुरस्कार जिंकणारे फुटबॉलपटू कोण ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे लिओनेल मेस्सी. नंतर पुढचा प्रश्न आहे, नदीजोड प्रकल्पाला अमृत क्रांती म्हणून ओळखले जाते आणि चर्चेतील माउंट सेमुरू ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे? तर तो इंडोनेशिया या देशामधील आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकते की अलीकडे चर्चेत असलेला माउंट सेमुरू हा ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे? तर तो इंडोनेशिया या देशातील आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न दिलेला आहे, भारतातील सर्वोत्तम पोलीस स्टेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक सदर बाजार पोलीस स्टेशन दिल्लीने पटकावलेला आहे. मग यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकमेव पोलीस ठाणे जे ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे शिराळा पोलीस स्टेशन, आणि या पोलीस स्टेशनला सर्वोत्कृष्ट यादीमध्ये 7वा क्रमांक मिळालेला आहे. आणि शिराळा पोलीस स्टेशन हे सांगली जिल्ह्यातील आहे. तर हा पॉईंट तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर 16 नोव्हेंबर 2021 रोजी भारतामध्ये पहिला ऑडिट दिवस काय करण्यात आलेला आहे? साजरा करण्यात आलेला आहे. आणि ऑडिट संबंधित जे आहे ते कॅग असतात, आणि लक्षात घ्या कॅग संबंधित जे कलम आहे ती आहे 148, आणि कॅग हे संसदेला जबाबदार असतात. हा पॉईंट इथे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, अरुणाचल प्रदेश या राज्याचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून संजय दत्त यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर उत्तराखंड राज्याचे सदिच्छा दूत म्हणून 2022 साठी अक्षय कुमार यांची निवड करण्यात आलेली आहे. च्या पहिल्या भारतीय महिला उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून गीता गोपीनाथ यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर पेटीएम पेमेंट बँकेला RBI कडून अनुसूचित बँकेचा दर्जा देण्यात आलेला आहे. 1934च्या RBI ॲक्टनुसार परिशिष्ट 2 नुसार हा बँकांना दर्जा दिला जातो. परिशिष्ट 2 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्या परिशिष्ट 2 मध्ये असतात त्यांना अनुसूचित बँका म्हणतात, आणि ज्या बँका परिशिष्ट 2 मध्ये नसतात त्यांना गैर अनुसूचित बँका असं म्हटलं जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वोत्तम पर्यटन खेडे कोणते ठरलेले आहे? तर ते ठरलेले आहे पोचमपल्ली, आणि पोचमपल्ली हे ठिकाण तेलंगणा या राज्यातील आहे. आचार्य विनोबा भावे यांनी 18 एप्रिल 1951 रोजी याच गावातून भूदान चळवळीला काय केली होती? सुरुवात केली होती. तर हा प्रश्न तुम्हाला इतिहासामधून विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, महत्त्वाचा प्रश्न स्टुडंट, माउंट हॅरिएटचे नामकरण माउंट मणिपूर असे करण्यात आलेले आहे. तर हे ठिकाण कुठे आहे? तर हे ठिकाण आहे अंदमान व निकोबार. लक्षात घ्या, माउंट मणिपूर हे ठिकाण कुठे आहे? तर अंदमान निकोबार. त्यानंतर रॉस बेटचं जे नामकरण करण्यात आलेलं आहे ते करण्यात आलेलं आहे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट. त्यानंतर हॅवलॉक बेटाचं नामकरण काय करण्यात आलेलं आहे? तर हे नामकरण करण्यात आलं आहे स्वराज्य बेट. आणि नील बेटचं जर नामकरण विचारलं तर ते आहे शहीद बेट. ओके, तर या पद्धतीनं हे सर्व नावे पाठ ठेवा, जेणेकरून तुम्हाला जोड्या लावणीत प्रश्न आला तर नक्कीच प्रश्न सुटेल. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आदिवासी गौरव दिवस कोणत्या दिवसाला साजरा केला जातो? तर तो 15 नोव्हेंबरला साजरा केला जातो, कारण या दिवशी आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस असतो. त्यांचे टोपण नाव जगाचे पिता म्हणून त्यांना ओळखलं जात होतं, आणि त्यांचा उल्गमन उठाव हा प्रसिद्ध होता. त्यानंतर बघा, फेसबुक कंपनीचे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे? तर फेसबुक या कंपनीचे नवीन नाव मेटा हे करण्यात आलेलं आहे. Chang'e-5 ही मोहीम कोणत्या देशाची आहे? तर ती मोहीम चीन या देशाची आहे. आणि अंतराळात भाताचे पीक स्पेस राईज घेणारा देश कोणता ठरलेला आहे? तर तो ठरलेला आहे चीन. 1. त्यानंतर बघा, भारतातील पहिले गवत संवर्धन क्षेत्र कुठे उभारण्यात आलेले आहे? तर ते उत्तराखंड या राज्यामध्ये उभारण्यात आलेले आहे. मित्रांनो, आपण करंट अफेअर याच पद्धतीनं कव्हर करणार आहे, जेणेकरून तुमचे कमी वेळेत जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह होतील. ओके, भारतातील पहिला लायकेन पार्क कुठे उभारण्यात आलेला आहे? तर तो उत्तराखंड या राज्यामध्ये उभारण्यात आलेला आहे. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी शिखर, टिहरी प्रकल्प हे सगळे ठिकाणं तुम्हाला उत्तराखंड या राज्यामध्येच बघायला मिळतील. जगातील पहिले तरंगणारे शहर दक्षिण कोरिया तयार करणार आहे 2025 पर्यंत. हा पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे.
त्यानंतर जागतिक कॅन्सर दिवस हा 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो तर 4 फेब्रुवारीला हा दिवस काय केला जातो, साजरा केला जातो. त्यानंतर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कुठे तयार करण्यात आलेला आहे तर तो मणिपूर या राज्यामध्ये तयार करण्यात आलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, आयुर्वेद पर्व 2021 नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेले होते आणि आयुर्वेद दिवस 2 नोव्हेंबरला धनतेरस दिनी साजरा करण्यात आला होता 2021 मध्ये. ओके. आणि आयुष मंत्रालयाची स्थापना ही 2014 मध्ये करण्यात आलेली होती. त्यानंतर भारतातील बिबट्यांचे स्थिती अहवाल 2018 नुसार सर्वात जास्त बिबट्यांची संख्या असणारे पहिले 3 राज्य बघूया आपण, जे की आपल्याला क्रम लावण्यामध्ये विचारला जाऊ शकते. तर सर्वात जास्त बिबट्यांची संख्या मध्य प्रदेशमध्ये आहे, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटकमध्ये आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या जास्त आहे. त्यानंतर भारत आणि मालदीव या देशादरम्यान इक्कुवेरी नावाचा युद्ध सराव साजरा केला जातो. त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कधी करण्यात आली तर 2 ऑक्टोबर 1975 मध्ये करण्यात आली. मात्र कायदा हा 1976 मध्ये करण्यात आलेला होता. ओके. त्यानंतर बघा, दारिद्र्य निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो तर तो 17 ऑक्टोबरला साजरा केला जातो. सलग 50 T20 सामने खेळणारी पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरलेल्या आहे तर त्या ठरलेल्या आहे स्मृती मंदाना. नंतर GEM म्हणजे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. ठीक आहे, हा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. तुम्ही या व्हिडिओला स्टॉप करून सुद्धा ही माहिती लिहू शकता. त्यानंतर देशातील सरकारी शिक्षकांच्या क्षमतावृद्धीसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे तर ते नाव ठेवण्यात आलेलं आहे निष्ठा. चर्चेतील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय नागपूर या ठिकाणी आहे. चर्चेतील गजनवी क्षेपणास्त्र कोणत्या देशानं तयार केलेलं आहे तर ते पाकिस्तान या देशानं तयार केलेलं आहे. त्यानंतर देशाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक कांचन चौधरी भट्टाचार्य ह्या होत्या आणि उत्तराखंड राज्याच्या त्या पोलीस महासंचालक होत्या. त्या देशातील दुसऱ्या महिला IPS अधिकारी सुद्धा होत्या. ठीक आहे, पहिल्या महिला IPS अधिकारी किरण बेदी ह्या होत्या. त्यानंतर बघा, देशाच्या पहिल्या महिला फ्लाइंग युनिट कमांडर कोण ठरलेल्या आहे तर त्या ठरलेल्या यश धामी. चर्चेतील कोमालिका बारी ह्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर त्या तिरंदाजपटू आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर ची पहिली उत्सर्जन व्यापार योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर ते गुजरात या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. चर्चेतील हेजिबिस नावाचं चक्रीवादळ कोणत्या देशामध्ये आलं होतं तर ते जपान या देशामध्ये आलेलं होतं. त्यानंतर काझिंद हा युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान साजरा केला जातो तर भारत आणि कझाकिस्तान. भारत आणि कझाकिस्तान. आणि जगातील सर्वात मोठी वाहतूक स्पेसशिप कोणत्या देशाने तयार केलेली आहे तर ते जपान या देशाने तयार केलेले आहे. तर UNDPचा यूथ क्लायमेट चॅम्पियन अवॉर्ड मिळवणाऱ्या भारतीय महिला कोण ठरलेल्या आहे तर त्या ठरलेल्या आहे प्राजक्ता कोळी. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक बुक हे कोणी लिहिलेलं आहे तर बघा, बिल गेट्स यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे, हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक. ओके. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नासा या संस्थेचा IASP अभ्यासक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरलेल्या आहे तर त्या ठरलेल्या आहे जान्हवी दांगेती. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर पॅनेक्स 2021 हा युद्ध सराव मल्टी एजन्सी एक्सरसाइज ऑफ द बिमस्टेक्स म्हणजे जी बिमस्टेक संघटना आहे त्या संघटनेचा हा पॅनेक्स 21 हा युद्ध सराव आहे. बिमस्टेक संघटनेची स्थापना 1997 मध्ये झालेली होती आणि मुख्यालय आहे ढाका, बांगलादेश. आणि यामध्ये एकूण किती सदस्य देश आहे आणि कोणते आहेत ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, ज्यांना माहीत आहे ते. ओके. सिप्री या संस्थेचा 2021च्या अहवालानुसार सर्वाधिक शस्त्रास्त्रे आयात करणारा देश ठरलेला आहे आपला भारत देश. तर सर्वाधिक शस्त्रास्त्रे निर्यात करणारा देश ठरलेला आहे अमेरिका. सो आयात म्हटलं तर लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला शस्त्रास्त्रांच्या बाबतीत भारत, आणि सर्वाधिक शस्त्रांची निर्यात कोण केलेली आहे तर ती केलेली आहे अमेरिका. आपण अमेरिकेकडून अपाचे हेलिकॉप्टर, चिनूक हेलिकॉप्टर घेतलेला आहे हे लक्षात ठेवा. मात्र S-400 क्षेपणास्त्र म्हटलं तर ते आपण रशियाकडून घेतलेलं आहे आणि राफेल विमान म्हटलं तर आपण ते फ्रान्स या देशाकडून घेतलेलं आहे हे लक्षात घ्या. ओके. आपल्या या सिरीजचा एक उद्देश हाच आहे की तुमचा कमीत कमी वेळ घेऊनच मी हे जास्तीत जास्त लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. फ्रान्सिस केरे बिकम फर्स्ट आफ्रिकन टू विन प्रिझर प्राइज 2022 म्हणजे प्रिझर प्राइज 2022 जिंकणारे पहिले आफ्रिकन व्यक्ती कोण ठरलेले आहेत तर ते ठरलेले आहे फ्रान्सिस केरे. सो फ्रान्सिस केरे तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचं आहे. नंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, मिशन जीवन रक्षा रेल्वे पोलीस फोर्सने सुरू केलेले आहे म्हणजेच RPFने सुरू केलेलं हे अभियान आहे मिशन जीवन रक्षा. मग उद्देश काय आहे तर रेल्वे प्लॅटफॉर्मवरील अपघाताचं प्रमाण रोखणे.
त्यानंतर युनिसेफ या संस्थेच्या प्रमुखपदी कॅथरीन रसेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या चौथ्या महिला प्रमुख ठरलेल्या आहे. आणि युनिसेफची स्थापना ही 11 डिसेंबर 1946 मध्ये झालेली होती आणि मुख्यालय जे आहे ते आहे न्यूयॉर्क, अमेरिका. सो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि युनिसेफला शांततेचा नोबेल कधी भेटला असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आपल्याला 1965. ठीक आहे, तर नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, कॅथरीन रसेल. त्यानंतर बघा, 4.5 दिवसांचा कामकाज आठवडा जाहीर करणारा देश कोणता ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे संयुक्त अरब अमिराती. मागे संयुक्त अरब अमिराती या देशाने म्हणजेच UAE या देशाने होप प्रोब नावाचं मिशन मंगळ ग्रहावर पाठवलेले होते. नंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील मधाचे गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते, तर मांगर, महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी ते गाव आहे मांगर. ओके, सो इंडियाज फर्स्ट हनी विलेज कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे मांगर. त्यानंतर लडाख या केंद्रशासित प्रदेशाची 6व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी होत आहे. मग आपल्याला लडाख हे केंद्रशासित प्रदेश माहिती पाहिजे कधी निर्माण झालं, तर 31 ऑक्टोबर 2019. आता 6व्या अनुसूचीमध्ये काय आहे, तर 6व्या अनुसूचीमध्ये 4 राज्यांचा समावेश होतो, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर लडाखने सुद्धा अशी मागणी केलेली आहे. त्यानंतर 100% पेपरलेस होणारे जगातील पहिले सरकार कोणते ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे दुबई सरकार. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे, ONGCच्या पहिल्या महिला संचालिका कोण झालेल्या आहे, तर त्या झालेल्या आहे अलका मित्तल आणि त्या पहिल्या महिला संचालिका ठरलेल्या आहे. आणि ONGCची स्थापना 1956 मध्ये करण्यात आलेली होती. आणि ONGC हे एक महारत्न कंपनी आहे. आणि आजचा विचार करता भारतामध्ये एकूण महारत्न कंपन्या ह्या 11 आहेत. ठीक आहे, आणि 11वी कंपनी जी ठरलेली आहे ती ठरलेली आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, जी की महारत्न कंपनी ठरलेली आहे 11वी भारतामधील. ओके, सो आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्र कुठे उभारले जाणार आहे, तर ते हैदराबाद या ठिकाणी उभारले जाणार आहे, आंतरराष्ट्रीय लवाद आणि मध्यस्थी केंद्र. त्यानंतर महत्त्वाचा दिनविशेष आहे स्टुडंट बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की मानवी हक्क दिवस हा 10 डिसेंबरला साजरा केला जातो. मात्र तुम्हाला जर असं विचारलं की आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस कधी आहे, तर तो असतो 20 डिसेंबरला. 10ची दुप्पट जर तुम्ही 20 केली तर तुम्हाला दोन्ही दिनविशेष सहज लक्षात राहतील. त्यानंतर बघा, ऑक्यूज नावाची जी आण्विक पाणबुडी युती आहे, यावरती आपल्याला मागच्या कंबाईंडमध्ये की एक्झाममध्ये प्रश्न आला होता, MPSCच्या कोणत्या तरी एक्झाममध्ये प्रश्न आला होता की ऑक्यूजमध्ये कोणती 3 देश आहे, तर त्यामध्ये A म्हणजे ऑस्ट्रेलिया, UK म्हणजे लक्षात घ्या इंग्लंड, युनायटेड किंगडम लक्षात ठेवा असं तुम्ही, आणि US म्हणजे होते अमेरिका. ओके, सो ऑक्यूज या 3 देशाच्या नावावरूनच हे नाव बनलेलं आहे, तो तुमच्या ते सहज लक्षात राहील. ओके, सो आण्विक पाणबुडी युती. जगातील सर्वात लांब मेट्रो शांघाय या ठिकाणी हे लक्षात घ्या, जगातील सर्वात लांब मेट्रो कुठे आहे, तर शांघाय. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर आयशा मलिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर जल्लीकट्टू हा प्रसिद्ध खेळ तामिळनाडू राज्यातील आहे, तर कंबाला शर्यत कर्नाटक या राज्यातील आहे. क लक्षात ठेवू शकता तुम्ही, कंबाला शर्यत कर्नाटक. वायू प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू होणाऱ्यांची संख्या कोणत्या देशामध्ये आहे, तर ते भारत या देशामध्ये आहे. आणि याचे शेवटचे 2 महत्त्वाचे प्रश्न, भारतातील पहिले पेपरलेस न्यायालय कोणते ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे केरळ उच्च न्यायालय. आणि राष्ट्रीय शेतकरी दिवस कधी असतो हा दिनविशेष पाठ ठेवा, मोस्ट MP एक्झाममध्ये येण्याची दाट शक्यता आहे. तर राष्ट्रीय शेतकरी दिवस 23 डिसेंबरला साजरा केला जातो. जम्मू आणि काश्मीरमधले पहिले दुग्धगाव कोणते ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे जेरी. ओके, त्यानंतर फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 विजेते कोण ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे मॅक्स वर्स्टॅपन, जे रेड बुल संघाकडून खेळतात. ओके, आणि यांनी या स्पर्धेमध्ये लुईस हॅमिल्टन यांचा पराभव केलेला आहे. तर हा प्रश्न आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न दिलेला आहे, अलीकडील ओडिशाचा गंजम जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. तर तुम्हाला विचारलं जाणार की ओडिशाचा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे जो बालविवाह मुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे गंजम. ओके, त्यानंतर 2020 या वर्षासाठीचे 3रे राष्ट्रीय जल पुरस्कार घोषित करण्यात आलेले आहे. तर यामध्ये प्रथम क्रमांक जो पटकावलेला आहे तो उत्तर प्रदेश या राज्याने पटकावलेला. देशातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कोठे सुरू केलेले आहे, तर ते सुरू केलेले आहे हैदराबाद या ठिकाणी. ओके, आणि आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र सुद्धा हैदराबाद या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले होते. तर या पद्धतीनं हे महत्त्वाचे प्रश्न आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण. जर लेक्चर तुम्हाला आवडलं तर नक्कीच या व्हिडिओला लाईक कराल. ओके, त्यानंतर
चर्चेतील केन बेटवा आंतरनदी जोड प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ह्या दोन यमुनाच्या उपनद्या आहेत केन आणि बेटवा या नद्या, आणि नदीजोड प्रकल्पाला अमृत क्रांती म्हणून सुद्धा म्हटले जाते. त्यानंतर मायरिस्टिका स्वॅम्स या प्रजातीसाठी जैविक वारसा स्थळ घोषित करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे, तर ते ठरलेले आहे आपलं महाराष्ट्र. नंतरचे पुढचे प्रश्न बघा. महाराष्ट्रातील इतर जैविक वारसा क्षेत्र आपण बघूया. वारसा क्षेत्र बघा, ठीक आहे, ते इथे वारसा क्षेत्र करायचे आहे. ग्लोरिया आलापल्ली म्हटलं तर गडचिरोली, लांडोरखोरी म्हटलं तर जळगाव, गणेश खिंड म्हटलं तर पुणे, आणि मायरिस्टिका स्वॅम्स म्हटलं तर बांबर्डे सिंधुदुर्ग. सो हे जोड्या लावणीमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकते. पुन्हा एकदा बघा, ग्लोरियापल्ली वने हे सुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्येच आहे. त्यानंतर लांडोरखोरी जळगाव, गणेश खिंड पुणे, आणि मायरिस्टिका स्वॅम्स आहे बांबर्डे सिंधुदुर्ग. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल फाउंडेड जुलै 1961, म्हणजे 1961ला ॲम्नेस्टी इंटरनॅशनलची स्थापना झालेली होती आणि या घटनेला 60 वर्ष पूर्ण झालेले आहे. युनायटेड किंगडम या ठिकाणी आहे, लंडन येथे मुख्यालय आहे. फाउंडर आहे पीटर बेनन्सन रिक बेकर, आणि नोबेल पीस प्राईज जो अवॉर्ड मिळालेला होता ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेला तो 1977मध्ये मिळालेला होता. त्यानंतर बघा, बर्वे अखिल भारतीय नाट्य संमेलन ठिकाण कुठे आहे, तर सांगली या ठिकाणी पार पडले. अध्यक्ष होते जब्बार पटेल आणि उद्घाटक होत्या सई परांजपे. ओके, तो हा प्रश्न तुम्हाला इथं लक्षात घ्यायचा आहे. एक माहितीसाठी असू द्या, 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर लातूर या ठिकाणी पार पडले. आणि लक्षात घ्या, याचे जे अध्यक्ष होते या अधिवेशनाचे, तर ते होते भारत सासने. त्यानंतर बघा, 28 डिसेंबर 2020 रोजी ही किसान रेल्वे 100वी धावलेली होती. तर ती महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या दरम्यान धावली. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही कंपनी भारतातील 11वी महारत्न कंपनी ठरलेली आहे. त्यानंतर बघा, महारत्न कंपनीचा दर्जा हा 2010 पासून दिला जातो. जागतिक आर्थिक परिदृश्य अहवाल म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक कोणामार्फत काढला जातो, तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मार्फत हा काढला जातो. हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि इज डुईंग बिझनेस म्हटलं तर जागतिक बँक, जो की आता इज डुईंग बिझनेस काढणे बंद करण्यात आलेले आहे. त्यानंतर भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार आहे. स्थापना 61 मध्ये झाली आणि सुरुवात 1965. बक्षिसाची रक्कम आहे 11 लाख रुपये. मग दादासाहेब फाळके अवॉर्डची रक्कम सुद्धा विचारलेली होती. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, दादासाहेब फाळके अवॉर्ड जो आहे या अवॉर्डची किती रुपये रक्कम दिली जाते. वर्ल्ड फूड प्राईज 2021 अवॉर्ड शकुंतला हरकसिंग थिलस्टेड यांना देण्यात आलेला होता. तर वर्ल्ड फूड प्राईज 2022 जो अवॉर्ड आहे तो डॉक्टर सिंथिया रोझेन विंग ऑफ द युनायटेड स्टेट यांना देण्यात आलेला आहे. मातृभाषा दिवस 21 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तर आपला मराठी मातृभाषा दिवस हा 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. देशातील पहिले ड्रोन संशोधन केंद्र तिरुअनंतपुरम केरळ हे ठरलेले आहे. मात्र ड्रोन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य विचारले तर ते असणार आहे हिमाचल प्रदेश. हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि ड्रोन मेळावा कुठं पार पडलेला होता, तर ग्वालियर मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडलेला होता. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबाद शहराला ओळखलं जाते. तर पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग, आणि पर्यटन तालुका जर म्हटलं तर जुन्नर पुणे या तालुक्याला ओळखलं जाते. राष्ट्रीय पर्यटन दिवस आपला 25 जानेवारीला असतो, तर जागतिक पर्यटन दिवस हा 27 सप्टेंबरला असतो. तर ह्या दोन गोष्टीला फरक लक्षात घ्या. आणि 25 जानेवारीलाच राष्ट्रीय मतदार दिवस असतो. त्यानंतर बघा, काही चर्चेतील कायदे मी तुमच्या समोर मांडलेले आहे. पर्यावरण संरक्षण कायदा आला तर 1986 यायचं. वन संरक्षण कायदा म्हटलं तर 80, आणि जलप्रदूषण नियंत्रण कायदा म्हटलं तर 74. वायू प्रदूषण नियंत्रण कायदा 81. म्हणजे पहिले जलप्रदूषण नियंत्रण 74 लक्षात घ्यायचं, नंतर वायू प्रदूषण नियंत्रण 1981. वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा आहे आणि याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे. सो हे कायदे तुम्ही इथे लक्षात घ्या. पुरा प्रतिमान जे की नवे गांधी प्रतिमान म्हणून ओळखले जाते, तर हे कोणी मांडलेले होते, तर ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी मांडलेले होते. अलीकडेच ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल माहिती बघितली. तर बघा, 56वा ज्ञानपीठ पुरस्कार 2021 साठी कोणाला देण्यात आलेला आहे, तर हा पुरस्कार नीलमणी फुकन यांना देण्यात आलेला आहे, जे की आसामी लेखक आहे. आणि 57वा ज्ञानपीठ पुरस्कार जर तुम्हाला विचारलं 2022चा, तर तो दामोदर मावजो यांना देण्यात आलेला आहे आणि हे कोकणी लेखक आहे. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना 1961, सुरुवात 65, आणि आपण बक्षिसाची रक्कम बघितली होती, ती होती 11 लाख रुपये. हा प्रश्न आपण याच्या आधी पण बघितलेला होता आणि तो परीक्षेमध्ये सुद्धा विचारलेला आहे, मेन्स एक्झाममध्ये. सो शी इज अ चेंज मेकर अवॉर्ड राष्ट्रीय महिला आयोगाने सुरू केलेला आहे. आणि लक्षात असू द्या, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा जयंती पटनाईक ह्या होत्या.
आणि राष्ट्रीय महिला आयोग जो होता या संबंधित अधिनियम 90चा होता, मात्र स्थापना जी आहे स्टुडंट ती 92ची आहे, हे लक्षात घ्या. आणि सध्याच्या अध्यक्ष आहे रेखा शर्मा. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिवस 7 डिसेंबरला साजरा केला जातो, तर उड्डाण दिवस 21 ऑक्टोबरला साजरा केला जातो. कारण आपल्या इथं उडे देश का आम नागरिक ही योजना जी आहे उडान योजना ती 21 ऑक्टोबर 2016ला सुरू करण्यात आलेली होती. त्यानंतर जागतिक मृदा दिवस हा 5 डिसेंबरला साजरा केला जातो. ठीक आहे. आणि सुरुवात जी झालेली आहे ती झालेली आहे 2014 पासून. थीम आहे स्टॉप सॉइल इरोजन सेव्ह अवर फ्युचर. त्यानंतर बघा सेमिरू ज्वालामुखी कोणत्या देशातील आहे, तर तो इंडोनेशिया या देशातील आहे. प्रसिद्ध पाईका उठाव 1817मध्ये झालेला होता आणि तो ओडिशा या राज्यातील आहे. तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा ओडिशामधील या प्रसिद्ध पाईका उठावाचे नेतृत्व कोणी केलेले होते. इतिहासमधील महत्त्वाचा प्रश्न आहे, नक्की आन्सर करा. नंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे युनोने घोषित केलेले वर्ष. बालकामगार निर्मूलन वर्ष 2021, मत्स्यपालन वर्ष जे आहे ते आहे 2022 जे की सुरू आहे, आणि पात्री वर्ष असणार आहे 2023. ह्या तिन्ही याचा तुम्ही क्रम इथे लक्षात घ्या. आणि बालकामगार विरोधीची कलम आहे आपल्या राज्यघटनेमध्ये ती आहे कलम 24, हे पण तुम्ही इथे लक्षात घ्या. 23 म्हटलं तर वेठबिगारी विरोधी. त्यानंतर राष्ट्रीय मानवी अधिकार आयोग म्हणजेच मानवी हक्क आयोगाची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 मध्ये झालेली होती आणि सुधारणा 2006-19 मध्ये झालेली आहे. पहिले अध्यक्ष जे होते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे ते होते न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा. ही एक वैधानिक संस्था आहे. ठीक आहे. आणि अध्यक्ष आणि सदस्यांचा जो कार्यकाळ असतो तो 3 वर्ष आणि वयाची 70 वर्षापर्यंतचा असतो. आंतरराष्ट्रीय विकलांग दिवस हा 3 डिसेंबरला साजरा केला जातो आणि सुरुवात जी झाली होती ती 1992 मध्ये झालेली होती. आणि लक्षात घ्या याला 30 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानंतर NHA म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी अलका उपाध्याय यांची निवड करण्यात आलेली आहे. तर NHAI ची स्थापना 1988 मध्ये करण्यात आलेली होती, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी प्रोग्राम जर म्हटला तर तो कधीचा आहे तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. टोल नाक्यातून जाणाऱ्या वाहनांचा प्रवास कॅशलेस व तात्काळ होण्यासाठी वाहन चालकांना फास्टॅग बंधनकारक कोणत्या दिवसापासून करण्यात आलेले आहे, तर उत्तर आहे 15 फेब्रुवारी 2021. बँकिंग सुधारणांचे जनक म्हणून M नरसिंहम यांना ओळखलं जाते. एकुवेरिन युद्ध सराव भारत आणि मालदीव या 2 देशांदरम्यान साजरा केला जातो. एकुवेरिन भारत मालदीव. जागतिक कर्करोग दिवस हा 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो. प्रसिद्ध हॉर्नबिल महोत्सव हा नागालँड राज्यामध्ये साजरा केला जातो. तर कॉर्नबिल जर म्हटलं तर तो आहे गोवा. सरहुल म्हटलं तर झारखंड. हे लक्षात असू द्या. जर तुम्हाला लोसर महोत्सव विचारला तर तो सांगायचा आहे लडाख. उज्ज्वला योजना 1 सुरुवात 1 मे 2016 मध्ये झालेली होती बलिया उत्तर प्रदेश या ठिकाणाहून. तर उज्ज्वला योजना 2 ही 10 ऑगस्ट 2021 पासून सुरू झालेली आहे. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा ही योजना कोणत्या ठिकाणाहून सुरू करण्यात आलेली आहे. DBTचा फुल फॉर्म होतो डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच प्रत्यक्ष हस्तांतरण लाभ म्हणजेच पहल योजना. ही 1 जानेवारी 2013ला सुरू करण्यात आलेली होती आणि शिफारस करणारी समिती होती नंदन निलकेणी समिती. विश्व डाक दिवस हा 9 ऑक्टोबरला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे बाह्यलेखा परीक्षक म्हणून गिरीश चंद्र मुर्मू म्हणजेच GC मुर्मू यांची निवड करण्यात आलेली आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. गुजरात विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण ठरल्या आहेत, तर त्या ठरलेल्या आहे निमाबेन आचार्य. आणि जर तुम्हाला विचारलं की उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला सभापती विधानसभेच्या कोण ठरलेल्या आहे, तर त्या ठरलेल्या आहे रितू खंडारी. ओके. त्यानंतर बघा गुजरात विधानसभा सदस्य संख्या 182 इतकी आहे. आर्यभट्ट अवॉर्ड 2021 डॉक्टर G सतीश रेड्डी जे की संचालक आहे DRDOचे यांना जाहीर करण्यात आलेला आहे. आणि DRDOची स्थापना ही 1958 आहे. मुख्यालय आहे दिल्लीला. इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये झालेली होती. मुख्यालय आहे बेंगळुरू कर्नाटक. त्यानंतर चर्चेतील द लॉंग गेम हे पुस्तक विजय गोखले यांनी लिहिलेलं आहे. ते माजी परराष्ट्र सचिव राहिलेले आहे. पाकिस्तान परमाणु कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते, तर डॉक्टर अब्दुल कादिर खान यांना ओळखलं जाते. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आणि थीम होती 2021ची डिजिटल जनरेशन अवर जनरेशन. ॲमेझॉनचे भारतातील पहिलं डिजिटल केंद्र कुठे सुरू करण्यात आलेलं आहे, तर ते आहे सुरत. ओके. हा प्रश्न लक्षात घ्या स्टुडंट. त्यानंतर द प्रेग्नेन्सी बायबल बुक करीना कपूर यांनी लिहिलेलं आहे. द लाईट ऑफ एशिया हे बुक जयराम रमेश यांचं आहे. तर स्वतःचा ओव्हर द टॉप मीन्स OTT मंच सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे केरळ. आपण आताच बघितलं जागतिक मलाला दिवस 12 जुलैला साजरा केला जातो. तर जागतिक नेल्सन मंडेला दिवस 18 जुलैला साजरा केला जातो. भारतातील पहिले सागरी लवाद केंद्र गांधीनगर या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे.
NTPCने देशातील सर्वात मोठा सोलर पार्क गुजरात राज्यात उभारण्याचं ठरवलेलं आहे. NTPCने T20मध्ये 14,000 रन बनवणारे जगातील पहिले खेळाडू कोण आहे? तर ते आहे क्रिस गेल, जे की वेस्ट इंडिज या देशाचे खेळाडू आहे. राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्र भारतामध्ये पटना शहर येथे सुरू होणार आहे. मातृत्व कवचम अभियान कोणी सुरू केलेलं आहे? तर ते केरळ या राज्याने सुरू केलेलं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, मी फास्टमध्ये क्वेश्चन घेत आहे जेणेकरून कमी वेळेत तुमचे जास्तीत जास्त प्रश्न कव्हर होतील आणि हे रिव्हिजन करण्याचीच वेळ आहे. त्यानंतर भारताने भूतान या देशामध्ये भीम UPI हे ॲप लॉन्च केलेलं आहे. बऱ्याच देशामध्ये भारताने भीम UPI हे ॲप लॉन्च केलेलं आहे. भारताने PATI नावाचे पाणबुडी विरोधी लढाऊ विमान कोणाकडून घेतलेलं आहे? तर ते घेतलेलं आहे अमेरिकेकडून. अपाचे, चिनूक हे पण लक्षात ठेवा. चर्चेतील लोअर अरुण या जलविद्युत प्रकल्पासाठी भारत आणि नेपाळ या 2 देशांमध्ये करार झालेला आहे. लोअर अरुण जलविद्युत प्रकल्प. भारतातील पहिले धान्य ATM गुरुग्राम हरियाणा येथे सुरू करण्यात आलेले आहे. संयुक्त राष्ट्राचा लँड फॉर लाईफ पुरस्कार 2021 श्याम सुंदर जानी यांना जाहीर करण्यात आलेला आहे. ते राजस्थानमधील आहे. 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा केला जातो. दिनविशेष लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे. 2 ते 3 प्रश्न राहिलेले आहे. संसद आदर्श ग्राम योजनाची सुरुवात 11 ऑक्टोबर 2014ला झाली होती. जयप्रकाश नारायण लोकनायक यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आली होती. भारतामध्ये देशद्रोहाचा गुन्हा IPC 1860 मधील कलम 124 नुसार लावला जातो. मेन्समध्ये सुद्धा हा प्रश्न विचारलेला आहे. भारत MH-60R नावाचे हेलिकॉप्टर कोणत्या देशाकडून खरेदी करणार आहे? तर अमेरिका या देशाकडून खरेदी करणार आहे. चर्चेतील मध्यान्ह पोषण आहार योजना जी की 15 ऑगस्ट 1995ला सुरू करण्यात आली होती, ती आता पोषण योजनेमध्ये विलीन करण्यात आलेली आहे. भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प तेलंगणा या ठिकाणी उभारला जाणार आहे. आणि नंतर बघा, गगनयान इंजिनची 3री यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. त्या इंजिनचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर इंजिनचं नाव आहे विकास. आणि FY-3E हा मोसम पूर्वानुमान उपग्रह बनवणारा देश कोणता आहे? तर तो आहे चीन. तर मित्रांनो, या पद्धतीने हे प्रश्न आपण कव्हर केलेले आहे. लेक्चर आवडलं असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा आणि जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच. टेक केअर. ऑल द बेस्ट.